रुचीला मासे धरायचे होते. मासा तर काही धरला गेला नाही, पण तिला एक वेगळाच प्राणी दिसला. नमस्कार मित्रांनो, मी आहे रमेश आणि मी रुचीला घेऊन गेलो होतो शेजारच्या गावामध्ये काही स्टेशनरी आणण्यासाठी. जाता जाता त्या गावातील तलाव ओव्हरफ्लो झाला होता आणि त्याचं पाणी हे रस्त्यावरून असं वाहत होतं. स्टेशनरीच्या दुकानात गेलो, ती दुकान बंद होती. रिटर्न येता येता ना रुचीला भरपूर मुलं दिसले होते, छोटे छोटे, जे मासे धरत होते. त्याच्यामुळे तिला पण मोह झाला की तिला पण मासे धरायचे आणि ती आता पाण्यातच फिरतीये. मी म्हणतोय तिला भरपूर चल घरी, पण ती काही येत नाहीये. मग तिचा हट्ट मोडण्यासाठी मी तिला थोडा वेळ पाण्यात खेळून दिलं. पाण्यात भरपूर मासे होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मासे दिसत असतील, सावली सारखी दिसताय आणि एकदम फास्ट पळताय, त्याच्यामुळे कॅमेरात व्यवस्थित दिसले नाही ते. आणि तितक्यात रुचीला एक मोठा मासा दिसला होता. मी तिथे जाऊन बघितला, पण मला काही तो मासा दिसला नाही. रुची भरपूर कॉन्फिडंट होती, त्याच्यामुळे तिला आहे ना बादली भर मासे धरायचे होते. मासा तर काही भेटला नाही आम्हाला, कॅमेऱ्यामध्ये पण काही नाही झाला व्यवस्थित आणि हातात पण लागला नाही, पण आम्हाला दिसला तो खेकडा आणि रुचीला या खेकड्याला पण धरायची तयारी होती. मी तिला कसं तरी आवरलं. गाडीवर बसून घरी येता येता ना आम्हाला परत आमच्या घराजवळील चारीमध्ये 2 खेकडे दिसले होते.